चंद्रपूरमध्ये नेमकं काय होणार, महापौर कुणाचा असेल, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय असेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी असताना दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा रंजक घडामोडी घडतात। गेली 25 वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत आहे आणि महापौर पदाच्या पॉवर गेममधनं उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत तरी मागे हटायला तयार नसल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। कारण मिळालेल्या माहितीनुसार पुरेसा संख्याबळ नसताना सुद्धा ठाकरेंचा गट, ठाकरेंचा पक्ष मुंबईतल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या स्पर्धेमध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे। 7 फेब्रुवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतील अशी चर्चा आहे। त्यांच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर आणि इतर काही अनुभवी नगरसेवकांना याच अनुषंगाने बैठकीसाठी मातोश्रीवरती पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे ठाकरेंची खेळी नेमकी कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात विनायक राऊतांनी काय म्हटलं आपण पाहूया। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि प्रथमच मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष एक जबरदस्त मजबूत संख्येने उभा राहिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महापौर उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्रपक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल आणि नक्कीच त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल आणि विरोधी पक्षाचा महापौर कदाचित निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मुंबईमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना मैदानामध्ये उतरण्याची तयारी करत असताना दुसरीकडे शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी महायुतीला पूर्ण संख्याबळ आहे, त्यामुळे अर्थातच महायुतीचा महापौर होईल हे स्पष्ट केलेलं आहे। मुंबई महापालिकेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आहे। त्यामुळे कोणी उमेदवार जरी उभा केला नाही केला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे, आमचं पूर्ण बहुमत आहे। त्यामुळे या सगळ्या या काही ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्समुळे आमच्या युतीमध्ये काही फरक पडणार नाही। उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवारांकडेच राहावं, रोहित पवारांचं थेट मत। आजही विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाच्या बैठकांचं सत्र। दोन 2019 पासून अजित पवारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, सुनील तटकरेंचा खुलासा। तर दादांवर अंत्यसंस्कार होण्याआधीच विलिनीकरणाची चर्चा सुरू कोणी केली, तटकरेंचा सवाल। मुंबईत पुरेसे संख्याबळ नसूनही भाजपा आणि शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी। महापौर पदासाठी ठाकरे उमेदवार देणार, तर भाजपला महापौर पद आणि शिंदेंना उपमहापौर पद देण्याचा युतीचा फॉर्म्युला। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोनही गटात समेटानंतरही तिढा कायम। ठाकरेंची शिवसेना सुद्धा महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली, तर महापौर आमचाच, भाजपचा निर्धार। लोकसभेत पंतप्रधान मोदींवर काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हल्ल्याचा कट आखला गेला। भाजप खासदार सौमित्र खान यांचा गंभीर आरोप, काँग्रेसकडून आरोपांचं खंडन। अभिभाषणावरती चर्चेला खीळ घालून काँग्रेसनं राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचा अपमान केला। पंतप्रधान मोदींचा घणाघात, राहुल गांधी अहंकारी नेता असल्याची ही टीका। सोलापूरच्या अकलूजमध्ये रात्री चार्जिंगला लावलेली दुचाकी बंद करण्याचा विसर पडल्यानं मोठी दुर्घटना, गाडीसह दुकान आणि घरालाही आग। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची कोंडी टाळण्यासाठीचा प्रस्ताव धूळ खात, कर्जत शिरूर मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष, तर मिसिंग लिंकही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत।
हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.